हाय सर्वांना, सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सध्या मी माझ्या शेतामध्ये आहे आणि या साईडला आमची सोयाबीन पूर्णपणे पेरलेली आहे आणि सर्वपणे अतिशय छान प्रकारे उगलेली। तर संध्याकाळी सध्या 6 वाजलेले, अतिशय थंड अशा प्रकारचं वातावरण आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की यूट्यूबवरती एक आपलं चॅनल सध्या सुरू आहे आणि ते चॅनल विशेषतः नवोदय विद्यार्थ्यांसाठी मी चालू केलं आहे। तेव्हा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आणि पालकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे की जे आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी नवोदयसारख्या अतिशय कठीण परीक्षेमध्ये मागासलेले असतात, या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपली नवोदय सिरीज आहे। तर या नवोदय सिरीजचा सर्व पालकवर्गांनी आणि विद्यार्थी मित्रांनी चांगल्या प्रकारे लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांचे जे काही सर्व बेसिक कॉन्सेप्ट असतील ते सगळ्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी क्लिअर होतील। आणि हा जो चॅनल आहे सर्वांना मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलला हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल। या ठिकाणी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकवर्गांना की सध्या 2026 मध्ये जो काही नवोदयचा अभ्यासक्रम आहे यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल झालेला आहे। म्हणजे थोडक्यामध्ये परिसर अभ्यास नावाचा एक घटक हा विषय त्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे। मग परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते सगळ्यात अगोदर समजून घ्या मित्रांनो। यामध्ये जर आतापर्यंत जर आपण बघितलं, नवोदय अभ्यासक्रम हा 3 विषयामध्ये विभागलेला होता। त्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी, नंबर 2 होता अंकगणित आणि नंबर 3ला मराठी। परंतु आता अलीकडे म्हणजेच 2026 या वर्षी हा अभ्यासक्रम आपल्याला 4 विभागामध्ये विभागलेला दिसेल। यामध्ये मानसिक क्षमता चाचणी नंबर 1 हा 20 मार्कासाठी, 20 प्रश्न 25 मार्कासाठी। त्यानंतर अंकगणित 20 प्रश्न 25 मार्कासाठी। त्यानंतर मराठी 20 प्रश्न 25 गुणांसाठी। त्यानंतर परिसर अभ्यास 20 प्रश्न 25 गुणांसाठी। म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की यंदाच्या अभ्यासक्रमामध्ये परिसर अभ्यास नावाचा हा जो घटक आहे हा नवीन समाविष्ट केलेला आहे। तर मग सगळ्यांसाठी प्रश्न पडलेला आहे की परिसर अभ्यासामध्ये आपल्याला काय करावं लागेल। तर परिसर अभ्यास अर्थातच जनरल नॉलेज याला आपण म्हणतो, हा व्यासंगी आणि व्यापक स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे। यामध्ये आपल्याला जवळपास सगळ्याच विषयाचा अभ्यास करावा लागेल। यामध्ये थोडक्यामध्ये जनरल सायन्समध्ये जर विचार केला तर आपलं सामान्य विज्ञान असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, करंट चालू घडामोडी असतील, या सर्व विभागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। या संबंधित आपण सिरीजसुद्धा सुरू करणार आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी याची काळजी करण्याचं काम नाही। आपल्या चॅनलवरती या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या बाबींचा आपण चांगल्या प्रकारे तयारी करून घेणार आहोत। तेव्हा विद्यार्थी मित्रांना आणि पालकवर्गांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपल्या चॅनलवरती जे काही गोष्टी मी टाकत आहे, हे जे व्हिडिओ मी नवोदय सिरीजशी संबंधित टाकत आहेत, या सर्व बाबींचा आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे लाभ घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पालकापर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा, अशी मी सर्वांना मनापासून विनंती करतो। सर्व आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा। जय हिंद, जय भारत।